शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा। या 16 जिल्ह्यांमध्ये पीएम किसानचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आता यामध्ये पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जे की या 16 जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू झालेला आहे। यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तपासा। आता या 16 जिल्ह्यांमध्ये पीएम किसानचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बैठकीमध्ये जो काही निर्णय इथं घेण्यात आलेला आहे यामध्ये पीएम किसानचा 23वा हप्ता तातडीने सुरू करायचा आहे, म्हणजे वाटप सुरुवात झालेली आहे। प्रलंबित शेतकऱ्यांना थेट डीबीटीद्वारे जे की राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता यामध्ये 16 जिल्हे कोणकोणते आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये 23वा हप्ता किंवा 23वा हप्ता पीएम किसानचा जमा होता, यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, लातूर, धाराशिव। आता ज्या शेतकऱ्यांना पैसे इथं आले नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तक्रार करून कशा पद्धतीने इथं तुम्हाला पैसे इथं येणार आहे। जर पैसे आले नसतील तर घाबरण्याचं काही कारण नाही, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जालना, परभणी, पुणे, तर सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, लातूर, धाराशिव, जालना, परभणी, पुणे या जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे। त्यानंतर इथे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे। तर या जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये लवकरच वाटप इथं जमा होण्यास सुरुवात होणार आहे। मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, तर हे जे काही उर्वरित जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण 3 ते 4 दिवस किंवा 5 दिवस लागू शकते। यानंतर अमरावती झाल्यानंतर यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे। आता बैठकीमध्ये जे की निर्णय इथं घेण्यात आलेला आहे 2000 रुपये जे काही शेतकरी बांधवांचा पीएम किसानचा 23वा हप्ता इथं जमा होत आहे। आता यामध्ये महत्त्वाच्या अपडेटमध्ये ज्यांना पैसे जमा होत आहे, आता जे की पीएम किसानचे पात्र शेतकरी आहेत ज्यांचा जे काही अर्ज मंजूर आहे, ज्यांनी KYC पीएम किसानची केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, लँड सेंडिंग योग्य आहे, हप्ते त्यांना नियमित मिळत आहे, ज्यांना 22वा हप्ता मिळालेला होता तर अशांना 23वा हप्ता देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आता ज्यांना पैसे येणार नाहीत तर त्यांची KYC बाकी राहिलेली असेल, आधार लिंक नाही, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, पेंडिंग आहे, चुकीची माहिती दिलेली आहे, त्याचप्रमाणे असे जे की यामध्ये अपात्र आहेत। सोपी पद्धत म्हणजे चेक करण्याची, पीएम किसानच्या पोर्टलवरती जा, बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा, आधार नंबर किंवा तुमचं राज्य, जिल्हा, तालुका सिलेक्ट करून त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासा। आता महत्त्वाचं जे की यामध्ये पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहे, एकाच दिवशी सर्वांना पैसे इथं येणार नाही। अनेक शेतकरी बांधवांना पीएम किसानचे 2000 रुपये जमा झालेले नाहीत, तर अशांना SMS आलेला नाही, तर घाबरण्याचं काही कारण नाही, बँकमध्ये जाऊन तुम्ही चेक करून घ्या। तर आता कारण म्हणजे ज्यांचे पैसे बंद होण्याचे, तर आता बरेच जणांचे पीएम किसानचे पैसे बंद झालेले आहेत, तर त्याचे मूळ कारण म्हणजे पहिलं जे कारण म्हणजे KYC नाही। पीएम किसानच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला KYC करायची आहे, बँकेची KYC वेगळी आहे आणि पीएम किसानची KYC वेगळी आहे। आता KYC अपूर्ण असेल तर अशाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की KYC जर नसेल तर तुम्हाला पैसे ते येणार नाही। तर उपाय म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, पीएम किसानच्या वेबसाईटवरती जा, KYC वरती क्लिक करा, आधार नंबर टाका, OTP टाकून तुम्ही तुमची KYC घरबसल्या देखील करू शकता। दुसरं जे कारण आहे यामध्ये आधार लिंक नाही, काय नाही, आधार लिंक नाही। आता आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे पाठवण्यास इथं अडचण जाते, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे तर येत नाही। बँकमध्ये जा, आधार सेंडिंग फॉर्म भरा आणि NPSI ला लिंक करून घ्या, म्हणजे DBT तर सुरू होऊन जाईल। तिसरं जे यामध्ये कारण आहे ते म्हणजे जमीन नोंद चुकीची आहे। यामध्ये जमीन माहिती मिसमॅच असते, नाव चुकीचे असते, 7/12 अपडेट नसतो, त्यामुळे तुम्हाला पैसे ते येत नाही पीएम किसानचा। त्याचप्रमाणे पीएम किसानमध्ये जर तुम्ही अपात्र ठरले तर नमोसुद्धा मध्ये अपात्र ठरतात। तलाठी कार्यालयात जा, जमीन नोंद अपडेट करा, पीएम किसान नोंदणीमध्ये सुधारणा करा। त्याचप्रमाणे चौथं कारण म्हणजे नाव पेंडिंग। आता हे पेंडिंग का राहते, बरेच जणांचं पेंडिंग आहे, अंडर रिन्युअल आहे, रेकॉर्ड नॉट फाउंड आहे असं दिसत असते। तर त्यासाठी उपाय CSC केंद्रावर जा, अर्जाची तपासणी पुन्हा करा, चुकीची माहिती असेल तर दुरुस्ती करा। पाचवे जे कारण म्हणजे चुकीची बँक नंबर देणे, त्याचप्रमाणे चुकीचा बँक नंबर दिल्यानंतर तुमचा चुकीचा IFSC कोड राहते, त्यामुळे तुमचे खाते इथं बंद होते, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे ते येत नाही। स्टेटस तपासून
बँक व्हेरीफाय करा, योग्य ते अपडेट करा. आता स्टेटस कसे तपासायचे आहे? PM किसानच्या पोर्टलवरती जा, बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा, आधार नंबर टाका आणि सर्चवरती क्लिक करा. यामध्ये तुम्हाला दाखवून देईल की तुमचं पेमेंट सक्सेस आहे, पेंडिंगमध्ये आहे, फेल्ड आहे की रिजेक्ट आहे. हे तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमचं यामधून कोणतं ऑप्शन आहे. तर आता पैसे सुरू करण्यासाठी अंतिम उपाय म्हणजे कृषी कार्यालयात लेखी अर्ज द्या, PM किसान हेल्पलाईन नंबरशी संपर्क करा, CC मध्ये तक्रार नोंदवा. तर आता यामध्ये जे की तुम्हाला हा डेमो आपण लेखी अर्ज दिलेला आहे, प्रति तालुका कृषी अधिकारी, संबंधित अधिकारी. जेव्हा तुमचं जिथं तहसील आहे तिथं तुम्हाला गेल्याच्या नंतर तुम्हाला PM किसानचं एक स्पेशल ऑफिस राहते सर्व तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी. तर तिथे जाऊन तुम्ही आवश्यक भेट द्या. तर PM किसान योजनेचा हप्ता न मिळाल्याबाबत महोदय, मी खालील सही करणार शेतकरी किंवा शेतकरी अर्जदार तुमचे संपूर्ण नाव, यानंतर तुमचं गाव, राहणार. मी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी आहे, परंतु अद्याप माझ्या खात्यामध्ये 23 हप्ता जमा झालेला नाहीत. तुमचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल, बँक खाते क्रमांक, त्याचप्रमाणे मी माझी KYC पूर्ण केलेली आहे, योग्य ते नमूद करावे. त्याचप्रमाणे तसेच माझे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, तरीही मला हप्ता मिळालेला नाही. तर ह्या पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज लिहायचा आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. जसंच्या तसा अर्ज, ज्यांचे कोणाचे हप्ते इथं बंद झालेले असेल तर अशांनी पुन्हा हप्ते तुम्ही इथं तुमचे सुरू करू शकता.